नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं पुन्हा मनापासून स्वागत करतो। काल वनरक्षक भरतीचा पहिला सेट पाहिला आणि त्या सेटमध्ये रिझनिंग या विषयाचे टोटल 15 प्रश्न होते आणि आज आपण दुसरा सेट पाहणार आहेत आणि या सेटमध्ये पण 15च प्रश्न राहणार आहेत, कारण की जो पॅटर्न आहे तो पॅटर्न 60 प्रश्नाचा पॅटर्न आहे। पॅटर्न मध्ये रिझनिंग फक्त रिझनिंगच विचारण्यात येते 15 प्रश्न, कारण की या पेपर मध्ये रिझनिंग गणित हा सब्जेक्ट राहत नाही। नंतर मराठीचे 15 प्रश्न, नंतर इंग्लिशचे 15 प्रश्न आणि बाकी जीके चे 15 प्रश्न। टोटल विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न 120 मार्काचा हा पॅटर्न आहे आणि पेपरची लेवल अगदी सोपी राहते, जास्त डिफिकल्ट राहत नाही। पेपर जर काढायचा आहे तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला एक प्लॅनिंगने चालावं लागेल आणि प्लॅनिंगने चालण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपली अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक हायब्रिड बॅच, वनरक्षक स्पेशल बॅच टार्गेट 2025। या बॅचच्या माध्यमातून ही बॅच हायब्रिड या स्वरूपात राहणार आहेत आणि या बॅच मध्ये लाईव्ह ॲज वेल ॲज रेकॉर्डेडच्या स्वरूपात सेशन तुमच्यापर्यंत आम्ही पाठवणार आहेत आणि बॅच मध्ये मराठी प्लस इंग्रजी गणित हा सब्जेक्ट राहणार नाहीत, कारण की वनरक्षक या भरतीमध्ये फक्त बुद्धिमत्ता चाचणीचेच प्रश्न राहतात, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी। आणि या बॅचच्या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही अकॅडमीचा या नंबरवर कॉन्टॅक्ट करून फीज रिलेटेड किंवा सर सब्जेक्ट कसे होतील, काय होतील, शिकवणारे कोण आहेत, ॲक्च्युअली सिलेबसचा टाइम ड्युरेशन किती आहेत, बरोबर आहे। आणि बॅच जी आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये आपल्या अकॅडमीनी एक प्लॅनिंग केलेलं आहे आणि ही बॅच 1 मे पासून सुरू होणार आहे। जर तुम्ही इथे पाहत असाल तर तुम्हाला 24 एप्रिल 2025 दिसेल, बट ही बॅच आम्ही पोस्टपोन केलेली आहे, कारण की विद्यार्थ्यांची डिमांड होती, त्या डिमांडचा मान ठेवून आम्ही ही बॅच पोस्टपोन करण्यात आलेली आहे। 2 ते 5 च्या मधात 3 सब्जेक्ट डेली राहणार आहे आणि संडेला वगैरे काही एक्स्ट्रा सब्जेक्ट या स्वरूपात ह्या बॅचचं प्लॅनिंग ऑलरेडी करण्यात आलेलं आहे। अगदी बरोबर। चला विद्यार्थी मित्रांनो सेशनला सुरुवात करूया। हा पहिला प्रश्न जर तुम्ही काल पाहिला असेल तर सिमिलर क्वेश्चन पेपर कंडक्टिंग एजन्सी जी राहते, ही पेपर कंडक्टिंग एजन्सी टीसीएस आहे। टीसीएस ला अटॅक करणं, टॅकल करणं भरपूर इझी राहते। का बरं? कारण की टीसीएस कालच्या पेपरमध्ये जर तुम्ही तो कंप्लीट व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये देश आणि त्या देशाची राजधानी आणि एक स्टेट आणि त्या स्टेटचं त्या ठिकाणी तो स्टेटचाच आपल्याला म्हणजे टिक करायचं होतं, बरोबर आहे। म्हणजे आता बघा या जागेवर उत्तर प्रदेश लखनौ आणि बिहार, म्हणजे जे बाकीचे जे आहेत, उत्तर प्रदेश हा राज्य आहेत, बिहार हा राज्य आहेत, नंतर राजस्थान राज्य आहेत, बट हा नेपाळ हा देश आहेत आणि नेपाळ या देशाची राजधानी आहेत काठमांडू। अगदी बरोबर। बाकीचे हे जे तिन्ही आहेत तीनही एकाच स्वरूपात आहेत, बट हा नेपाळ हा कंट्री म्हणजे देश आहेत, म्हणजे हा या गटात बसत नाहीत, बाकीच्या गटात बसतात। अगदी बरोबर, राईट। म्हणजे काय करायचं होतं, 4 पेयर दिल्या होत्या, त्या 4 पेयर पैकी 3 पेयर मध्ये एकच लॉजिक, फक्त एका पेयर मध्ये डिफरंट लॉजिक। अगदी बरोबर। म्हणजेच आपल्याला जे टिक करायचं होतं आन्सर, ते कोणतं टिक करायचं होतं? 4थ्या नंबरचं टिक करायचं होतं। अगदी सोपी प्रश्न, जास्त काय डिफिकल्ट नव्हता। चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया। नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा। हा प्रश्न पहिल्या शिफ्ट मध्ये काल जो मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं, त्या एक्सप्लेनेशन मध्ये हा प्रश्न ॲज इट इज आहेत कॉपी पेस्ट, कारण की टीसीएस काय करतो शिफ्ट टू शिफ्ट कधी कधी पेपर जो आहे तो पेपर मधले क्वेश्चन जसच्या
तसाच टाकतो. इथे बघा, एका मुलाकडे बोट दाखवत राजीव म्हणाला, म्हणजे म्हणणारा जो कॅन्डिडेट आहे तो कोण आहेत? राजीव आहेत. राजीव काय म्हणत आहेत? हा ब्लड रिलेशन, नातेसंबंध या घटकाचा हा प्रश्न पेपरमध्ये विचारण्यात आला होता. राजीव म्हणाला. आता राजीव म्हणजेच काय म्हणणार आहे? तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या म्हणजेच राजीव, माझा हा जो राहणार आहे, माझ्या हा राजीव बद्दल राहणार आहे, माझ्या वडिलांच्या पत्नीचा मुलगा आहेत. म्हणजे राजीव काय म्हणत आहे? राजीव म्हणत आहे राजीवचा जो वडील आहेत, राजीवचा वडील, राजीवच्या वडिलांच्या पत्नीचा म्हणजेच राजीवच्या आईचा मुलगा कोण? एका मुलाकडे बोट दाखवत राजीव म्हणाला. हा जो मुलगा आहेत विद्यार्थी मित्रांनो, हा राजीवचा भाऊ आणि राजीव या मुलाचा भाऊ, म्हणजे यांच्यामध्ये जो नातेसंबंध आहे तो भावाचा नातेसंबंध आहेत. अगदी बरोबर. प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? त्या मुलाचे राजीव सोबत काय नाते आहे? तर या मुलाचे राजीव सोबत कोणता नातं आहेत? भाऊचं नातं आहेत. आणि भाऊ कोणत्या ऑप्शन मध्ये या परीक्षेने आपल्याला दिलेलं होतं? ऑप्शन क्रमांक 3. अगदी बरोबर. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 3. आता हा प्रश्न क्रमांक 3 पॅटर्न फिक्स तोच पॅटर्न आहे. ब्लड रिलेशन, डायग्राम, राईट, नंबर सिरीज तर भयंकर प्रश्न पेपरमध्ये विचारण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणता पर्याय वरील चित्रात अंतर्निहित आहे? म्हणजे ती जी वरची डायग्राम आहे ती डायग्राम जशा तशीच आपल्याला कोणत्या तरी एका ऑप्शन मध्ये दिसणार आहेत. इथे बघा, या जागेवर ही जी वरची उभी पट्टी आहे, उभी पट्टी इथे नाही आहेत, म्हणजे पहिला हा कट झालेला आहे. दुसऱ्या ठिकाणी पहिले 3 आणि 4 कॅन्सल करून दाखवतो. थोडं मी छोटं करतो. 3 आणि 4 कॅन्सल करून दाखवतो मी तुम्हाला. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही डायग्राम इथे कुठेतरी दिसते का? दिसत नाही. हीच डायग्राम आपल्याला या जागेवर दिसत नाही. ही डायग्राम इथे दिसत आहेत. ती कुठे दिसत आहे मी तुम्हाला एकदम क्लिअरली दाखवतो. इथे बघा, तुम्ही जर पाहत असाल तर या जागेवर, म्हणजे ही ओरिजिनल जे डायग्राम आपल्यात विचारण्यात आली होती, ही कोणत्या ऑप्शन मध्ये अंतर्निहित आहे? ही डायग्राम दुसऱ्या ऑप्शन मध्ये अंतर्निहित आहे. हा प्रश्न हिडन इमेज, इंग्लिश मध्ये जर बोलायचं झालं तर हिडन इमेज म्हणजे ही डायग्राम कोणत्या डायग्राम मध्ये लपलेली आहेत? ही डायग्राम ऑप्शन नंबर 2 मध्ये लपलेली आहेत. याचाच अर्थ दुसरा नंबर म्हणजे ऑप्शन नंबर 2 दिलेल्या प्रश्न क्रमांक 3चं उत्तर या जागेवर क्लिक करण्यात आलेलं आहे. आणि आन्सर सेट मध्ये म्हणजे जे आन्सर की मध्ये आहे त्या आन्सर की मध्ये पण दुसराच राईट आहे. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 4. नंबर सिरीज पाहिल्याबरोबर तुमच्या माइंड मध्ये एकच राहते की सर नंबर सिरीज मध्ये बेरीज वजाबाकी करायचं का? प्रत्येक प्रश्न मध्ये बेरीज वजाबाकी करायचं नाहीत. एक प्रश्नाचं स्ट्रक्चर आपल्याला सांगतो. सुरुवातीची जी संख्या आहे, मी संख्या लिहितो 13, 13च्या नंतर संख्या आहेत 25, 25च्या नंतरची संख्या आहेत 51, 51ची नंतरची संख्या 101, च्या नंतरची संख्या 203 आणि नंतरच आपल्याला काढायचं आहे. जर तुम्ही केअरफुली जर पाहत असाल तर तुम्हाला प्रत्येक जागेवर इथे बघा 100चा दुप्पट 200, 50चा दुप्पट म्हणजेच गुणीला 2 गुणीला 2 गुणीला 2 गुणीला 2, प्रत्येक जागेवर गुणीला 2चा हा एक लॉजिक थोड्या प्रमाणात क्लिअर होत आहे. बट सोबत प्लस मायनस. आता डबल जर झालं असतं तर 13चा डबल 26 असायला पाहिजे होता. 13चा डबल 26 मधून 1 वजा केल्याच्या नंतर 25 आलेला आहे. म्हणजे डबल वजा 1 हा पहिल्या वेळेसचा लॉजिक. दुसऱ्या वेळेसचा 25 ला जर 2 नी गुणाकार जर केलं तर 50 अधिक 1 51, 51चा डबल 102 वजा 1, लॉजिक क्लिअर झालेला आहे.
डबल म्हणजे ह्या संख्येला 2 ने गुणाकार करा. पहिल्या वेळेस -1, दुसऱ्या वेळेस डबल करून +1 -1 नंतर +1. आता -1 करायचं आहे तर डबल करून -1. तुम्ही मला सांगा 203 चा डबल 406 आणि 406 मधून डबल 406 मधून 1 वजा करायचा आहे. 1 वजा केल्याच्या नंतर 405 आपला उत्तरचा रोल प्ले करणार आहे. प्रत्येक जागेवर डबल, एका पहिल्या अटेम्प्ट मध्ये -1, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये +1 -1 +1 -1 +1 -1 म्हणजेच वजा अधिक वजा अधिक वजा. आपल्याला दुप्पट करून -1 करायचं होतं. 203 चा डबल 406 -1 उत्तर बरोबर 405. कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहेत, जे राईट दाखवलेले आहेत. अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 अल्फाबेटच्या बेसवर तुम्ही सॉल्व करू शकता. आणि जर अल्फाबेटचा एक काल पण मी तुम्हाला लॉजिक बोललो होतो, जर अल्फाबेटचे प्लेसेस म्हणजे तो अल्फाबेट कोणत्या जागेवर आहे ते जर माहित राहिलं तर हा प्रश्न अजून सोपी होतो. ए हा 1 स्थानवर आहे, नंतर सी हा 3 स्थानवर आहे, ई हा 5 स्थानवर आहे, जी 7 स्थानवर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, +2 1 + 2 3 2 + 3 5 5 + 2 7 7 + 2 म्हणजेच 9 9 हा 9 सारखा दिसतो. कोणता ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 2 राईट. 5व्याचं 2 राईट. एक तर तुम्ही अल्फाबेटच्या बेसवर सॉल्व करू शकता आणि सेकंड लॉजिक आहे त्या अल्फाबेटला नंबरचा लॉजिक वापर करून पण सोडवू शकता. नंबरनी हा प्रश्न सोडवण्यासाठी अगदी सोपा असतो, जास्त का डिफिकल्ट राहत नाही. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 6. हा प्रश्न क्रमांक 6 विद्यार्थ्यांना ज्यांची प्रिपरेशन कमी राहते त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न डिफिकल्ट वाटतो, कारण की ते विद्यार्थी 2-3 लाईन पाहतात. लाईन पाहिल्याबरोबरच त्यांचं लॉजिक ते थांबवून देतात. प्रश्न हा सोपी राहतो, प्रश्न हा कठीण नाही आहे. चला वाचण्यासाठी सुरुवात करतो. PQ RSTUV म्हणजे 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 7 टोटल 7 मित्र आहेत. या 7 मित्रापैकी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा 7 मित्र आहे. V हा P आणि R यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. आता डायरेक्टली मी डायग्राम मध्ये लिहू शकत नाही. त्या कंडिशन मध्ये काय करावं लागेल? एक रफ इन्फॉर्मेशन जो आपल्याला पेपर TCS रफ पेजेस प्रोव्हाइड करते त्या रफ पेज मध्ये लिहायचं. पहिल्या नंबरचा पॉइंट V हा P आणि R पेक्षा काय आहेत? वयाने मोठा आहेत. म्हणजे इकडे वयाने मोठा, सर्वात मोठा, वयाने सर्वात मोठा मोठा 1 नंबरचा आणि या साइडनी लहान. म्हणजेच इथे जे जाणार आहेत हे चढत्या क्रमाने राहणार आहेत. सर्वात मोठा पहिल्या नंबरचा आणि सर्वात लास्ट, अगदी बरोबर, सर्वात छोटा. म्हणजे पहिल्या नंबरचा V हा P आणि R यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. P V ला मोठा दाखवलेला आहे. समोरची इन्फॉर्मेशन R हा S पेक्षा वयाने मोठा आहे. दुसऱ्या नंबरचा पॉइंट R हा S पेक्षा वयाने मोठा आहे आणि U हा फक्त एका मित्रापेक्षा मोठा आहे. फक्त एका मित्रापेक्षा V मोठा आहे. मग सर्वात लहान याच्यापेक्षा मोठा V ला मी क्लिअरली या डायग्राम मध्ये पुट करू शकतो. जी डायग्राम मध्ये मित्र पुट होतात म्हणजे आपण ठेवू शकतो तर ठेवायचं, जे ठेवता येत नाही त्याला खाली लिहायचं रफ इन्फॉर्मेशन म्हणून. P हा वयाने 3रा सर्वात मोठा आहे. 3रा, पहिल्या नंबरचा, दुसऱ्या नंबरचा आणि तिसऱ्या नंबरचा मोठा कोण आहे? P आहेत. अगदी बरोबर. T वयाने सर्वात लहान आहे. T वयाने सर्वात लहान आहे. लहानची जागा ही आहेत. V हा Q पेक्षा वयाने लहान आहे. V हा Q पेक्षा वयाने लहान आहे.
वयाने सर्वात मोठा कोण, म्हणजेच हा जो पहिला सर्कल आहे काढायचा. आता या रफ इन्फॉर्मेशन आणि ही जी लाईन आहे या लाईन सोबत करायचं आहे. तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल व्हीच्या समोर क्यू आहेत, म्हणजे ही इन्फॉर्मेशन कॅन्सल होणार. आता पी या जागेवर आहे, पीच्या समोर दोन मित्र दिसतात क्यू आणि व्ही. आपल्याला पहिल्या नंबरचा सर्कल काढायचं होतं, म्हणजे उत्तर ऑप्शन क्रमांक पहिला इथे राईट झालेला आहे. राईट सर, आम्हाला पूर्ण अरेंज करून दाखवा. क्यू पहिल्या जागेवर, व्ही दुसऱ्या जागेवर, पी, पीच्या नंतर आर आणि एस हे दोनच जागा खाली आहे. आर आणि नंतर एस. सर्वात मोठा या मित्रापैकी क्यू हा सर्वात मोठा, दुसऱ्या नंबरचा लहान, व्ही पेक्षा लहान, पी पेक्षा लहान, आर पेक्षा लहान, एस पेक्षा लहान, व्ही रिपीट दुसऱ्या नंबरचा वेट व्ही आणि व्ही. यू हा फक्त यू इथे चुकलेला आहे. यू हा दुसऱ्या नंबरचा वयाने मोठा आहे, दुसऱ्या नंबरचा यू. व्ही आणि यू मध्ये मिस्टेक आहेत. राईट. आता यू हा दुसऱ्या नंबरचा मोठा, सर्वात लहान म्हणजेच सर्वात लहान कोणता आहे, टी आहे. या अरेंजमेंट, आता हे समोरचं जर चुकले असतं तरी चाललं असतं, कारण की आपल्याला सर्वात मोठा काढायचं होतं. सर्वात मोठा म्हणजेच कोण, क्यू आहेत. अगदी बरोबर. आता पाहिल्या बरोबर अरेंजमेंट ही भरपूर कॉम्प्लिकेटेड वाटते, बट बेसिकली अरेंजमेंट कॉम्प्लिकेटेड राहत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 पुन्हा अरेंजमेंटचाच आहे. विच अरेंजमेंट, नंबर सिरीज पॅटर्नचा प्रश्न. 2, 2च्या नंतरची संख्या 8, 8च्या नंतरची संख्या 26, 26च्या नंतरची संख्या 80 आणि आपल्याला समोरचं काढायचं आहे. इथे जर तुम्ही पाहत असाल तर अप्रॉक्सिमेशन मध्ये प्रत्येक जागेवर बेरीज आणि वजाबाकी इथं करण्यात आलेलेच नाही आहेत, कारण की फरक हा जास्त आहे. इथे 3 पट दिसतो, 3 पट बरोबर आहे. इथे 3 पट जर करतो, 8ला जर मी 3चा गुणाकार करतो, 8 त्रिक 24 अधिक 2, म्हणजेच लॉजिक हा क्लिअर असू शकतो. गुणीला 3 अधिक 2, 3 दुने 6 अधिक 2 8, 8 त्रिक 24 अधिक 2 26, 26 त्रिक 78 अधिक 2 विद्यार्थी मित्रांनो 80. आणि 80ला कितीनी गुणावं लागेल, 3नी गुणावं लागेल, म्हणजे 240 अधिक 2 बरोबर 242. या नंबर सिरीजचा उत्तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक दुसरा जे राईट दाखवलेला. अगदी बरोबर. नंबर सिरीज आतापर्यंत. आणि मला वाटते की हा कालचा प्रश्न पुन्हा रिपीट, म्हणजेच कालच्या सेट मधले जवळपास 3 ते 4 प्रश्न ऍज इट इज कॉपी पेस्ट आहेत. अगदी बरोबर. चला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 8. आता इथे नंबर सिरीजचा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8. सुरुवातीची संख्या आहे 6, नंतरची संख्या आहे 9, 9च्या नंतरची संख्या आहे 14, 14च्या नंतरची संख्या आहे 21, 14च्या नंतरची संख्या आहे 21, 21च्या नंतरची संख्या 30 आणि समोरची काढायची आहेत. इथे पट होत नाही, शेवटचे 2 नंबर बघायचे. इथे जर पाहिलं 21 1 21 डबल झाली, याचाच अर्थ गुणाकार प्रकार हा नाही आहे. मग एकच प्रकार राहतो, तो म्हणजेच वजाबाकी आणि बेरीजचा प्रकार. इथे समोर जर जातो तर विद्यार्थी मित्रांनो कितीचा फरक आहे, अधिक 3 बरोबर आहे. 6 अधिक 3 9, 9 14 मधून 9 जर गेले तर 5 उरले, अधिक 3 अधिक 5 14 आणि 7 21, 21 आणि 9 30. इथे बघा 3 5 7 म्हणजे विषम संख्या. 3च्या नंतरची येणारी विषम संख्या 5, 5च्या नंतरची येणारी 7, 7च्या नंतरची येणारी 9, 9च्या नंतरची येणारी विषम संख्या म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 11. 30 अधिक 11 बरोबर 41. दिलेल्या नंबर सिरीजचा उत्तर 41 कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत, ऑप्शन क्रमांक दुसरा. 8चं उत्तर दुसरा. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. ज्याप्रमाणे पहिले पद ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी, म्हणजे इथे काय राहतो, काल मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो 4 बॉक्स मेथडनी सोडवायचं. 4 बॉक्स मेथडनी सोडवायचं. 4 बॉक्स. आता या 4 बॉक्स मध्ये इथे जो संबंध आहेत AVES
चा संबंध समोर दिलेला आहे EVAS, त्याचप्रमाणे नेमचा संबंध काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा एस ॲज इट इज आहे म्हणजे आपल्याला ई ॲज इट इज पुट करावं लागेल लास्ट मध्ये. अगदी बरोबर. आणि बाकीचे जे आहेत ते बाकीचे उलटे झालेले आहेत, रिव्हर्स झालेले आहेत, अदला बदल. म्हणजे या ठिकाणी एम पहिल्या जागेवर, नंतर ए आणि एन हे उलटे होतील. म्हणजे इथे जो लॉजिक आहे, शेवटचा अल्फाबेट जशा तसाच आणि बाकीचे जे अल्फाबेट आहेत ते बाकीचे अल्फाबेट एक दुसऱ्यांचे रिव्हर्स करण्यात आलेले आहेत. म्हणजेच नेम चा या ठिकाणी माने होऊन जाणार आहेत. कोणत्या ऑप्शन मध्ये? पहिल्या ऑप्शन मध्ये. 9व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. समोरच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. हा प्रश्न पुन्हा रिपीट, कालच्या पेपरचा ॲज इट इज कॉपी पेस्ट. प्रश्न क्रमांक 10. एक्स आणि वाय हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. तो बिंदू म्हणजे हा बिंदू आहे, ज्या बिंदूपासून कोण सुरुवात करतात? विद्यार्थी मित्रांनो, एक्स आणि वाय हे दोन्ही सुरुवात करतात. कालच्या पेपरमध्ये पी आणि क्यू दिलेलं होतं. पी आणि क्यू सुरुवात करतात. एक्स उत्तरेकडे. आता उत्तरेकडे जर जायचं आहे तर आपल्याला दिशेचं ज्ञान असायला पाहिजे, म्हणजेच नॉलेज असायला पाहिजे. पूर्व, उजवी बाजूला पूर्व, पूर्वच्या अपोजिट पश्चिम, वरची जे साईड आहेत, वरची बाजू ते उत्तर राहते आणि खालचं जे आहे ते दक्षिण राहते. आता हे झालं डायरेक्शन म्हणजे दिशेचं नॉलेज झालेलं आहे. या ज्ञानच्या भरोशावर आपण सोडवू शकतो. एक्स हा उत्तरेस 20 मीटर चालतो. एक्स हा उत्तरेस 20 मीटर चाललेला आहे. नंतर पश्चिमेकडे वळतो. पश्चिम म्हणजे एक्सची ही बाजू पश्चिम होणार आहे. पश्चिमेकडे वळतो आणि किती चालतो? विद्यार्थी मित्रांनो, 40 मीटर चालतो. पश्चिमेकडे वळून तो 40 मीटर चालतो. नंतर उजवीकडे वळतो. उजवी, आता माझं तोंड या साईडला आहे, माझी उजवी बाजू म्हणजे वरच्या साईडला राहणार आहे, डावी बाजू म्हणजे खाली राहणार आहे. अगदी बरोबर. उजवीकडे एक्स वळतो आणि किती चालतो? 25 मीटर चालतो. अगदी बरोबर. म्हणजे सुरुवातीला तो 20 मीटर चालला, नंतर पश्चिमेकडे वळून 40 मीटर चालला, आता 25 मीटर उजवीकडे वळून चालला. हा एंडिंग पॉइंट आहे. कोणाचा एंडिंग पॉइंट आहे? एक्सचा. हा सुरुवातीचा बिंदू आणि हा शेवटचा बिंदू. त्याच वेळी वाय उत्तरेकडे 45 मीटर चालतो. वाय या जागेवर आहे. 45 हे 20 आहे, म्हणजे वर हा किती चालणार? विद्यार्थी मित्रांनो, 25 मीटर. कारण की 20 आणि 25 ची बेरीज बरोबर 45 मीटर. वाय सुरुवातीला या बिंदूवर होता, आता वाय इथे आलेला आहे. नंतर प्रश्नामध्ये काय? एक्स च्या स्थानाच्या संदर्भात वाय आता कुठे आहे? वाय या साईडला आहेत, म्हणजे उजव्या बाजूला आहेत. हे डिस्टन्स हे सारखंच असायला पाहिजे. 40 मीटर आणि 40 मीटर. 40 मीटर दोन ऑप्शन मध्ये दिलेला आहे. बट एक्सच्या संदर्भात वाय आता कुठे आहे? वाय मला या साईडला दिसतो, म्हणजे पूर्वेला दिसतो. एक्सच्या पूर्वेस 40 मीटर कोण आहेत? वाय आहे. म्हणजे तिसऱ्या नंबरचा ऑप्शन या दिलेल्या डायरेक्शन दिशा निरीक्षणचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 10चं सोल्युशन. चला 11व्या नंबरचा प्रश्न पेपरमध्ये विचारण्यात आलेला 11वा नंबर प्रश्न. Which word cannot be formed? Which word cannot be formed by teacher? टीचर पासून कोणता वर्ड बनणार नाही. आता इथे ह्या ज्या दोन वर्ड दिलेला आहे, या दोन वर्डचं माझ्या म्हणजे नॉलेजच्या बेसवर काही मीनिंग नाही आहेत. का बरं? कारण की इथं सांगितलेलं आहे देअर आर 2 आर इन दिस वर्ड. हा पहिला आर आणि दुसरा आर, ज्याचं लॉजिक कोणत्याच प्रकारे या टीचर सोबत आणि या प्रश्नासोबत दिलेलं नाही आहेत. नंतर टेक्नो देअर आर एन आणि ओ हे दोन्ही आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे कन्फ्युजन वाढवण्यासाठी मधातल्या दोन लाईन आहे, ज्याचं संबंध या दिलेल्या 11व्या प्रश्नासोबत काहीच नाही आहेत. चला बघूया. टीचर पासून टेक्नो टी आहेत, ई आहेत, नंतर सी आहेत. हे अल्फाबेट चेक करायचं. एच आहेत. तुम्ही मला दाखवा या जागेवर एन आणि ओ कुठे आहेत. नो दिसत नाही, म्हणूनच आपला
कॅन नॉट म्हणजेच हा शब्द या टीचर पासून तयार होत नाही. तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे बाकीचे तयार करून दाखवा. ARCH म्हणजे हा तयार होतो. नंतर TEACH हाही शब्द तयार होतो. टी तर सुरुवातीलाच तयार झालेला आहेत. म्हणजे हे 3 शब्द तयार होतात, हा शब्द तयार होत नाही. याचाच अर्थ जो तयार होत नाही तो उत्तर म्हणजे एंडिंगचे 3 उत्तर राहणार नाही. अगदी बरोबर. चला 12व्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 11च्या नंतर 12वा प्रश्न. अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी, अर्थपूर्ण शब्द म्हणजे ज्याचा अर्थ निघायला पाहिजे ते शब्द बनवण्यासाठी क्वेश्चन मार्कच्या जागी कोणते अक्षर ठेवले पाहिजे. आता इथे जर मी टी जर पुट करतो किंवा आर पुट करतो, RP, तुम्ही कधीतरी तुमच्या जीवनात हा शब्द पाहिला का? म्हणजेच हा चुकीचा आहे. आता TPAM हा शब्द पण तुम्हाला कधी दिसला नसेल. PPM हा शब्द पण दिसला नसेल. बट स्पॅम हा शब्द तुम्हाला ईमेलचा जर तुम्ही कधी वापर केला असेल तर त्या कंडिशन मध्ये ईमेल जो आहे तो मेल स्पॅम मध्ये गेलेला आहे, म्हणूनच हा स्पॅम या ठिकाणी शब्द तयार होतो. बाकीचे 3 होत नाही. म्हणजे आर पुट केला तर शब्द मिनिंगफुल तयार होत नाही, टी पुट केलं तर मिनिंगफुल होत नाही, पी पुट केलं तर मिनिंगफुल होत नाही. याचाच अर्थ क्वेश्चन मार्कच्या जागेवर एस पुट करावं लागेल. 12व्याचं उत्तर एसनी या ठिकाणी आपल्याला राईट दाखवलेलं आहे. कारण की ते मिनिंगफुल, सीक हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो, नंतर सोर हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो, सिट मिनिंगफुल वर्ड तयार होतो आणि स्पॅम हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो. प्रत्येक जागेवर मिनिंगफुल वर्ड तयार झालेला आहे. 12व्याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी डन. चला 13वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. पुन्हा नंबर सिरीज, वनरक्षक या परीक्षेचं नंबर सिरीज सर्वात आवडता फेवरेट युनिट. कारण की 3-3, 4-4, 5-5 प्रश्न. कोणत्या सिरीजचा? नंबर सिरीजचा. अल्फाबेटिकली सिरीज, अल्फाबेटिकली सिरीजला नंबर सिरीज मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर हा नंबर सिरीजचाच पॅटर्न राहतो अल्फाबेटिकली सिरीज. कारण की तुम्हाला एक सॉल्व करून दाखवण्यात आलेला आहे ज्याचा आन्सर आय आला होता. राईट. चला बघूया ठिकाणी. 40 ही पहिली संख्या आहे. 40 ही पहिली संख्या. दुसरी संख्या 30, नंतरची संख्या 22च्या नंतरची संख्या 16च्या नंतरची संख्या 12च्या नंतर प्रश्नार्थक चिन्ह. आता इथे फरक काढावा लागेल कारण की संख्या भरपूर म्हणजे रॅपिडली वाढली नाही, इन्क्रीज झाली नाही. त्या कंडिशन मध्ये 40 मधून जर 30 गेले तर 10चा फरक आहे. 30 मधून 22 जर गेले तर 8चा फरक आहे. 22 मधून 16 जर गेले तर 6चा फरक आहे. 16 मधून 12 जर गेले तर 4चा फरक आहे. म्हणजेच इथे 2-2चा फरक दिसत आहे. -2, -2, -2. 6 मधून 2 जर गेले विद्यार्थी मित्रांनो 2. म्हणजे 12 मधून 2 गेल्याच्या नंतर उत्तर आपला 10. कारण की इथे उत्तर त्या क्रमाने आहे. 40च्या नंतर 30, 30च्या नंतर 22, 16, 12 आणि 10. 10 उत्तर 13. या प्रश्नाचं उत्तर 10. नंबर सिरीजचा हा प्रश्न पेपर मध्ये विचारण्यात आला होता. राईट. चला 14 नंबरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. ब्लड रिलेशन, नातेसंबंध या युनिटचा या घटकाचा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक कोणता? प्रश्न क्रमांक 14, 14 नंबरचा प्रश्न. 14 नंबरचा प्रश्न, नातेसंबंध, ब्लड रिलेशन. अरुण म्हणाला. अरुण काय म्हणाला? म्हणजे सुरुवात जो म्हणणार आहे त्या व्यक्तीपासून सुरुवात करायची. अरुण म्हणाला. अरुण म्हणाला. अरुण म्हणाला. अरुण काय म्हणाला? पंकजची आई ही माझ्या वडिलाच्या पत्नीची आई आहे. माझ्याच्या जागेवर अरुणला घ्यायचं आहे. अरुणच्या वडिलांची पत्नी म्हणजे अरुणची आई. अरुणची आई माझ्या वडिलाच्या पत्नीची म्हणजे अरुणच्या वडिलाच्या पत्नीची आई. पत्नीची आई म्हणजे हा वाक्य पूर्णपणे कंप्लीट या डायग्रामच्या स्वरूपात लिहिण्यात आलेला आहे. ती पंकजची आई आहेत. म्हणजे ही जी आई आहेत, इथे हा वाक्य थांबलं होतं. ही पंकजची आई आहेत. कोणाची आई आहेत? ही पंकजची आई आहे. म्हणजेच पंकज आणि अरुणची आई हे भाऊ आणि बहीण आहेत. भाऊ आणि बहीण आहेत. काय विचारले आहेत प्रश्नामध्ये?
पंकजचे अरुण सोबत काय संबंध आहे? पंकजचे म्हणजे पंकज हा अरुणचा मामा आहेत. आता मामा ऑप्शन मध्ये दिसत आहे का? नाही आहेत. म्हणजे याचाच अर्थ मामालाच आईचा भाऊ असं म्हटल्या जाते. आईचा भाऊ म्हणजेच मामा. कोणता ऑप्शन? ऑप्शन क्रमांक पहिला 14 नंबरच्या प्रश्नाचं सोल्युशन. समोरच्या प्रश्न क्रमांक लास्ट प्रश्न क्रमांक 15. टोटल 15. पुन्हा नंबर सिरीजचा प्रश्न, कारण की नंबर सिरीज फेवरेट युनिट आहेत. नंबर लिहितो मी 8, 16 प्रश्नार्थक चिन्ह 64 आणि 128. 8 इथे बघा संख्या भरपूर वाढलेल्या आहेत. 64 चा डबल 128, 8 चा डबल 16, 16 चा डबल 32 आणि 32 चा दुप्पट 64, 64 चा दुप्पट 128. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर 32 नंबर 15. 15च प्रश्न राहतात आणि 15 प्रश्न हे इजी स्वरूपात राहतात. जास्त काही पेपर हा कॉम्प्लिकेटेड राहत नाही. बरोबर आहे. आणि तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत की या चॅनलवर पेपरचे विश्लेषणाला सुरुवात झालेली आहे. 2 पेपरचं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं आहे. डेलीचे एक पेपर. काल एकाच विद्यार्थ्यांची कमेंट होती, त्या कमेंटचा आन्सर देतो मी की सर जर तुम्ही टोटल यूट्यूबवर शिकवलं तर यूट्यूबवर फक्त पेपरचंच विश्लेषण राहणार आहेत. ऍक्च्युअल जी बॅच आहे की ज्या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला डिटेल या स्वरूपात शिकवणार आहे ती आपल्या ऍप्लिकेशन मध्ये राहणार आहेत. त्याचे चार्जेस वेगळे राहतील. यूट्यूब मध्ये फक्त आणि फक्त PYQ मध्ये आलेल्या प्रश्नाचं विश्लेषणच राहणार आहे. राईट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे थांबतो. धन्यवाद.